हॅलो एव्हरीवन. या व्हिडिओमध्ये आपण दोन खूप महत्त्वाची कॉन्सेप्ट्स समजणार आहोत, जसे की कायनेटिक एनर्जी आणि पोटॅन्शियल एनर्जी. हे आपण स्टेप बाय स्टेप सोप्या एक्झाम्पल्सने समजूया. सुरुवातीला बघूया कायनेटिक एनर्जी म्हणजे काय. कायनेटिक एनर्जी म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टमध्ये त्याच्या मोशनमुळे असलेली एनर्जी. काहीतरी मूव्ह होत असेल तर त्यात कायनेटिक एनर्जी आहे, आणि ते थांबलं की त्याची कायनेटिक एनर्जी 0 होते. आता याचा फॉर्म्युला बघूया. कायनेटिक एनर्जी बरोबर 1/2 गुणिले मास गुणिले वेलॉसिटी स्क्वेअर. हे एक्झाम्पलने समजूया. इमॅजिन करा की तुम्ही बायसिकल चालवत आहात. हळूहळू पेडल करत असाल तर कायनेटिक एनर्जी कमी आहे, पण तुम्ही फास्ट पेडल करायला सुरुवात केली की स्पीड वाढते आणि तुमची कायनेटिक एनर्जीही फार वाढते. का बरं? कारण फॉर्म्युलामध्ये वेलॉसिटीचं स्क्वेअर असतं. स्पीड थोडं वाढलं तर कायनेटिक एनर्जी खूप वाढते. म्हणूनच फास्ट मूव्हिंग क्रिकेट बॉल जास्त वेगाने लागतो, कारण तिची कायनेटिक एनर्जी जास्त असते. आणि कायनेटिक एनर्जी सर्वत्र आहे. नदीचं वाहतं पाणी, धावणारे ॲथलेट, आकाशात उडणारे एअरप्लेन आणि अगदी हवेत फिरणारे छोटे छोटे एअर मॉलिक्यूलसुद्धा कायनेटिक एनर्जी कॅरी करतात. आता पाहूया पोटॅन्शियल एनर्जी म्हणजे काय. कधी तुम्ही रबर बँड ताणून बघितलाय आणि त्यातील ते टेन्शन फील केलंय? किंवा एखादी हेवी बॅग उचलून वरच्या शेल्फवर ठेवलाय? त्या क्षणी ऑब्जेक्ट हलत नाही, पण त्यात एनर्जी स्टोअर होते. ही स्टोअर्ड एनर्जी म्हणजेच पोटॅन्शियल एनर्जी. पोटॅन्शियल एनर्जी म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टमध्ये त्याच्या पोझिशन किंवा कंडिशनमुळे स्टोअर झालेली एनर्जी. आपण जास्त शिकतो ती ग्रॅव्हिटेशनल पोटॅन्शियल एनर्जी, आणि याचा फॉर्म्युला आहे पोटॅन्शियल एनर्जी बरोबर मास गुणिले ग्रॅव्हिटी गुणिले हाईट. हे अतिशय सोपं आहे. इमॅजिन करा की तुम्ही स्टोन उचलून हातात धरला. जितकं उंच उचलाल तितकं त्याची पोटॅन्शियल एनर्जी जास्त, कारण तुम्ही सोडलत की ग्रॅव्हिटी त्याला खाली खेचेल, आणि ही स्टोर्ड एनर्जी लगेच कायनेटिक एनर्जीमध्ये बदलते. किंवा इमॅजिन करा डॅममध्ये साठवलेलं पाणी. ते हलत नाही, पण हाईटमुळे त्यात प्रचंड पोटॅन्शियल एनर्जी स्टोअर असते. गेट्स उघडले की ती एनर्जी कायनेटिक एनर्जीमध्ये बदलते आणि टर्बाईन्स फिरवते, आणि त्यातूनच इलेक्ट्रिसिटी तयार होते. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, कायनेटिक एनर्जी आणि पोटॅन्शियल एनर्जी यांमधला फरक काय? अतिशय सिंपल आहे. कायनेटिक एनर्जी म्हणजे एनर्जी ऑफ मोशन. पोटॅन्शियल एनर्जी म्हणजे स्टोअर्ड एनर्जी ड्यू टू पोझिशन ऑर कंडिशन. कायनेटिक एनर्जी म्हणजे दिसणारी एनर्जी, जी वस्तू मूव्ह होताना असते. पोटॅन्शियल एनर्जी म्हणजे लपलेली एनर्जी, जी रिलीज झाली की ॲक्शन होते. रोलर कोस्टरचं एक्झाम्पल लक्षात ठेवा. रोलर कोस्टर जेव्हा ट्रॅकच्या टॉपवर असतो तेव्हा त्याच्याकडे मॅक्सिमम पोटॅन्शियल एनर्जी असते. तो जेव्हा खाली येतो आणि स्पीड वाढते तेव्हा ही पोटॅन्शियल एनर्जी कायनेटिक एनर्जीमध्ये बदलते, आणि लोएस्ट पॉईंटवर कायनेटिक एनर्जी मॅक्सिमम असते. म्हणजे कायनेटिक एनर्जी आणि पोटॅन्शियल एनर्जी एकमेकांमध्ये सतत कन्वर्ट होत असतात. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, आणि कमेंट्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर बघायचा आहे, जसं की मोमेंटम, वर्क एनर्जी थेरम की लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.